बिग बुकमधील कृतीची झेप या प्रकरणाचं वाचन. व्यक्तिगत गुणदोषांचा आढावा घेतल्यानंतर आपण त्या बाबतीत काय करायला पाहिजे, नवा दृष्टिकोन, आपल्या निर्मात्याशी नवे संबंध आणि आपल्या मार्गातील अडथळ्यांचा शोध घेणं, ह्या गोष्टी साधण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. आपण विशिष्ट दोषांची कबुली दिली आहे. सर्वसाधारणपणे आपली समस्या काय आहे हे आपण जाणून घेतलं आहे. आपल्या व्यक्तिगत आढाव्यातील त्रुटींवर आपण बोट ठेवलं आहे. आता या सर्व गोष्टींचा त्याग करायचा आहे. यासाठी आपल्याकडून कृती झाली पाहिजे की जी पूर्ण झाल्यानंतर आपल्या दोषांचं खरं स्वरूप काय याची आपण परमेश्वराशी, स्वतःशी आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीपाशी कबुली दिल्यासारखं होईल. ही कृती आम्हाला मागील प्रकरणात ज्या सुधारणेच्या कार्यक्रमाचा उल्लेख करण्यात आला आहे त्यातील 5व्या पायरीशी आणते. हे काहीसे कठीण आहे. विशेषतः दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी आपल्या दोषांबद्दल चर्चा करणं. आपल्याला वाटतं की स्वतःशी या दोषांची कबुली देऊन आपण बरंच काही साध्य केलेलं आहे, पण त्याबद्दलचा संशय आहे. प्रत्यक्ष व्यवहारात एकट्याने केलेले मूल्यमापन आम्हाला अपुरे असलेले आढळून येते. आमच्यापैकी अनेकांना बरेचसे पुढे जाणं आवश्यक वाटलं आहे. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी स्वतःबद्दल चर्चा करण्याला आपण तयार होऊ व तसं करण्याच्या बाबतीत योग्य कारणे आपल्याला आढळून आली. सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण, ही निर्णयकारक पायरी टाळली तर मद्यपानावर आपल्याला ताबा ठेवता येणार नाही. वेळोवेळी नव्या मद्यासक्तांनी आपल्या जीवनातील काही गोष्टी स्वतःच्या अंतःकरणात दडवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतःला लीन व्हायला लावणारा अनुभव टाळण्याचा प्रयत्न करून ते अधिक सोप्या मार्गाकडे वळलेले आहेत. त्यांना जवळजवळ निरपवादपणे, अटळपणे मद्यपान करावे लागले आहे. बाकीच्या कार्यक्रमाचे निश्चयपूर्वक आचरण करून सुद्धा आपण का अयशस्वी होतो याचं त्यांना कोडच पडलं. आम्हाला असं वाटतं की खरं कारण असं होतं की त्यांनी गृहसफाई पुरी केलीच नाही. त्यांनी आढावा चांगला घेतला, पण आपल्या दोषांपैकी अत्यंत वाईट दोषाला ते चिकटून राहिले. आपला अहंकार आणि भीती यांचा आपण त्याग केला असं त्यांना फक्त वाटलं. आपण लीन झालो आहोत असं त्यांना फक्त वाटलं. वस्तुतः त्यांनी पुरेपूर विनयशीलता, निर्भयता आणि प्रामाणिकपणा अंगी बाणविलाच नव्हता. आमच्या दृष्टीनं दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला सारी जीवन कहाणी सांगितल्याशिवाय हे गुण त्यांना आवश्यक त्या प्रमाणात आत्मसात करताच येणार नाहीत. बहुसंख्य लोकांपेक्षाही मद्यासक्त हा दुहेरी जीवन जगत असतो. तो खराच अभिनयपट्टू असतो. बाहेरच्या जगाला तो आपले रंगभूमीवरील स्वरूप प्रकट करतो. आपल्या लोकांनी ते पाहावं असं त्याला वाटतं. त्याला विशिष्ट प्रकारची कीर्ती हवी असते, पण त्याला मनोमन माहीत असतं की या कीर्तीला तो लायक नाही आहे. मद्याच्या आहारी गेल्यानंतर तो जे करतो त्यातून ही विसंगती अधिकच वाईट होते. शुद्धीवर आल्यानंतर अंधुकपणे त्याच्या स्मरणात येणाऱ्या काही घटनांबद्दल तो बंड करून उठतो. या आठवणी एखाद्या दुःस्वप्नासारख्या असतात. कोणीतरी आपल्याला त्यावेळी पाहिलं असेल या भावनेने त्याचा थरकाप होतो. शक्यतोवर या आठवणी तो अंतर्मनात दडवून ठेवतो. त्या कधीही प्रकाशात येणार नाहीत अशी त्याला आशा वाटते, पण त्यामुळेच तो सदैव भीतीग्रस्त राहतो. त्याला मानसिक ताण सहन करावा लागतो. त्यातूनच अधिक मद्यपान करण्याची उबळ येते. मानसशास्त्रज्ञांचा आमच्याशी सहमत होण्याकडे कल असतो. वैद्यकीय तपासणीसाठी आम्ही हजारो $1 खर्च केले आहेत. या डॉक्टरांना सुयोग्य संधी दिल्याची क्वचितच उदाहरणं मिळू शकतील. त्यांना सारं सत्य आम्ही क्वचितच सांगितलं असेल आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणेही क्वचितच वागलोही असू. आमच्याबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या या माणसांशी प्रामाणिक राहायला आम्ही तयार नसल्यानंतर इतरांची प्रामाणिक कसं राहणार? साहजिकच वैद्यकीय व्यवसायातील बऱ्याच लोकांना मद्यासक्तांबद्दल आणि त्यांच्यामध्ये होऊ शकणाऱ्या सुधारणेबद्दल फारच थोडी आशा वाटत आलेली दिसते.
या जगात सुखाने आणि दीर्घकाळ जगायचं असेल तर कोणाशी तरी आपण सर्वस्वी प्रामाणिक राहिलं पाहिजे. अर्थात ज्यांच्याशी हा जिव्हाळ्याचा व गुप्त वार्तालाप करावायचा त्यांची निवड करताना आपण फार काळजीपूर्वक विचार करणं जसं योग्य तसं नैसर्गिकही आहे. ज्या धर्मपंथात कबुली जबाब देण्याचे कर्तव्य ज्यांना करावं लागतं त्या अधिकारी व्यक्तींचीच या कामी निवड करावीशी वाटली तर त्यात नवल नाही. आमचा धर्मपंथाशी संबंध नसला तरी प्रस्थापित धर्माने ज्यांना धर्मकार्यासाठी मुकरर केलेले आहे त्यांच्याशी हा वार्तालाप करणं अधिक इष्ट होईल असं आम्हाला वाटतं. अशी व्यक्ती आमचा प्रश्न तत्परतेने समजू शकेल असा आमचा अनुभव आहे. अर्थात काही वेळा असे लोक आमच्यापुढे येतात की ज्यांना मद्यासक्तांची बाजूच समजावून घेता येत नाही. अशी व्यक्ती आमच्या आढळात आली नाही तर तोंड बंद ठेवू शकणाऱ्या समजूतदार अशा मित्रांची निवड करण्यासाठी ओळखीच्या लोकांमध्ये आम्ही शोध घेतो. कदाचित आमचा डॉक्टर किंवा मनोविज्ञान शास्त्रज्ञ हे या कामी उपयोगी होऊ शकतील अशी व्यक्ती आपल्या कुटुंबातही मिळू शकेल. पण पत्नी व आईबाप यांना आपण या गुप्त गोष्टी सांगू शकत नाही किंवा सांगू शकणार नाही, कारण त्यामुळे ते दुखावले जाणं तसेच दुःखी होणं शक्य आहे. दुसऱ्या व्यक्तीला बळी देऊन आपली कातडी बचवण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपल्या कहाणीतील तशा प्रकारचा भाग आपण अशा व्यक्तीला सांगितला पाहिजे की जो समजू शकेल आणि तरीही अलिप्त राहू शकेल. नियम असा आहे की आपण स्वतःच्या बाबतीत कठोर असलं पाहिजे पण इतरांच्या बाबतीत मात्र कनवाळू असलं पाहिजे. दुसऱ्याशी आपल्याबद्दल चर्चा करण्याची फार मोठी आवश्यकता असतानाही अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे की वार्तालापासाठी अशी योग्य व्यक्ती आपल्याला आढळून येणार नाही. त्या परिस्थितीत ही पायरी पुढे ढकलता येणं शक्य आहे. पण पहिली संधी प्राप्त होताच त्यासाठी आपण पुरेपूर सज्ज आहोत हे जाणून आपण ही पायरी तहकूब केली पाहिजे. आम्ही हे म्हणतो आहे याचे कारण योग्य व्यक्तीशीच बोलणं झालं पाहिजे याबद्दल आमचा आग्रह आहे. तशी आमची उत्कट इच्छा आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की त्या व्यक्तीकडे गुपित पाळण्याची पात्रता हवी. आम्ही काय साध्य करू पाहतो आहोत याबद्दलची त्यांच्यामध्ये समजूत हवी, तशीच त्याबद्दल पसंतीही हवी आणि त्याने आमची योजना बदलण्याचा प्रयत्न करता कामा नये. तथापि चालढकल करण्यासाठी एक सबब म्हणून आपण ही व्यक्ती आढळत नसल्याचा बहाणा करू नये. आपली कहाणी कोण ऐकणार आहे हे आपण ठरवल्यानंतर आपण कालापव्यय करता कामा नये. आपल्याजवळ लेखी आढावा आहे आणि दीर्घकाळ वार्तालाप करण्याची आपली तयारी आहे. आपण आपल्या भागीदाराला आपण काय करणार आहोत आणि आपल्याला तो का करावे लागत आहे याचा खुलासा करतो. त्यानेही जाणीव ठेवली पाहिजे की आपण जीवन मरणाच्या कार्यक्रमात गुंतलेलो आहोत. अशा रीतीने संपर्क साधल्यानंतर बहुतेक लोकांना आपल्याला सहाय्य करावयाला आनंदच वाटेल. आपण व्यक्त केलेल्या विश्वासामुळे त्यांना आपला सन्मान झाल्यासारखं वाटेल. आपण आपला अहंकार गिळून या प्रयोगाकडे वळतो आणि त्यावेळी आपल्या चारित्र्याचे प्रत्येक वळण पूर्वायुष्यातील प्रत्येक अंधारमय फट उजाळून काढते. एकदा काहीही दडपून न ठेवता आपण हे पाऊल टाकलं की आपल्या आनंदाला पारावर राहत नाही. आपण उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहू शकतो. परिपूर्ण शांततेत आणि समाधानात आपण एकांताचा आस्वाद घेऊ शकतो. भीतीची भावना आपल्यामधून लुप्त होते. आपल्या निर्मात्याच्या निकटतम पोचल्याची भावना आपल्यामध्ये जागृत होते. आपल्यामध्ये काही आध्यात्मिक श्रद्धा आधीच निर्माण झाली असणं शक्य आहे, पण आता आध्यात्मिक अनुभव आपल्याला मिळू लागतात. मद्याचा प्रश्न मिटला असल्याची भावना आपल्यामध्ये वारंवार प्रभावीपणे उचंबळून आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आपल्याला वाटू लागेल की आपण विशाल राजपथावर विश्वचैतन्याच्या हातात हात घालून चालत आहोत. घरी परतल्यानंतर आपल्याला एक जागा मिळते जेथे आपण तासभर स्वस्थ बसून
आपण काय केलं आहे याची काळजीपूर्वक पाहणी करू शकतो. आपण परमेश्वराचे हृदयापासून आभार मानतो, कारण आता आपल्याला त्याची फार चांगली जाण झालेली आहे. आपल्या शेल्फमधून हे पुस्तक बाहेर काढून आपण त्या पानाकडे वळतो ज्यात 12 पायऱ्या दिग्दर्शित करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या 5 सूचना काळजीपूर्वक वाचल्यानंतर काही राहून गेलं का असा प्रश्न आम्ही स्वतःलाच करतो. हे विचारण्याचं कारण असं आहे की आपण अशी एक कमान उभारणार आहोत की जिच्या खालून अखेरीस एक विमुक्त मानव म्हणून जायचं आहे. आत्तापर्यंत तरी आमचे पायाचे बांधकाम मजबूत झाले आहे काय? सारे दगड नीट जागेवर बसवण्यात आले आहेत काय? पायाभरणीत घातलेल्या सिमेंटच्या बाबतीत आम्ही बचत तर केली नाही ना? वाळूशिवाय आपण मिश्रण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे काय? ह्या प्रश्नांची उत्तरं आपण समाधानकारक रीतीने देऊ शकतो तर आपण 6व्या पायरीकडे वळतो. मनाची तयारी ही अपरिहार्य असते असं आपण ठासून म्हटलं आहे. आता ज्या गोष्टी आक्षेपार्ह आहेत असं आपण कबूल केलं आहे त्या सर्व आपल्यापासून दूर सारण्याच्या कामी आपण परमेश्वराची मदत घेणार आहोत. त्या सर्व गोष्टी आणि त्यातील प्रत्येक गोष्ट तो आपल्या हाती घेईल काय? आम्ही अद्यापही एखादी गोष्ट सोडायला तयार नसलो तर आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो की त्याने या कामी आम्हाला मदत करावी. ती तयारी झाल्यानंतर आम्ही प्रार्थना करतो, हे माझ्या निर्मात्या, माझी आता तयारी झाली आहे. जे काही माझं सर्वस्व चांगलं आणि वाईट आहे ते तुझ्या स्वाधीन करण्याची माझी प्रार्थना आहे. तुला आणि माझ्या बांधवांना उपयुक्त होण्याच्या कामी अडथळे आणणारा माझ्यातील स्वभावातील प्रत्येक दोष तू दूर करावा. तुझी आज्ञा पूर्ण करण्यासाठी जेव्हा मी येथून बाहेर पडेन तेव्हा मला सामर्थ्य प्रदान कर. तथास्तु. आपण त्यावेळी 7वी पायरी पूर्ण केलेली असते. आता आपल्याला अधिक कृतीची गरज असते, कारण कृती वाचून श्रद्धेला काहीच अर्थ नाही, हे आपल्या लक्षात येतं. आता आपण 8व्या आणि 9व्या पायरीकडे पाहूया. आपण ज्यांच्यावर अन्याय केला आणि ज्यांची भरपाई करण्याला आपण तयार आहोत त्यांची यादी आपल्याजवळ तयार आहे. जेव्हा आपण आढावा तयार केला तेव्हाच आपण ही यादी बनवली. आपली स्वतःची काटेकोरपणे आपण पाहणी केली. आता अन्याय झालेल्या लोकांकडे आपण जात आहोत आणि पूर्वी जे नुकसान करण्यात आले त्यांची भरपाई करू पाहत आहोत. स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यामुळे आणि एकट्यानेच सारं नाटक पार पाडण्याची मनीषा ठेवल्यामुळे जो काही घोळ झाला आहे तो साफ करण्याचा आमचा प्रयत्न राहील. हे करण्याची आमची तयारी नसेल तर ती मिळेपर्यंत आम्ही प्रार्थना करू, लक्षात ठेवा. सुरुवातीलाच आम्ही मान्य केले आहे की मद्यावर विजय मिळवण्यासाठी आम्ही वाटेल त्या थराला जायला तयार राहू. कदाचित अद्यापी काही संदेह राहिलेला आहे. आम्ही दुखावलेल्या व्यापारातील ओळखीच्या लोकांची आणि मित्रांची यादी पाहिल्यानंतर त्यांच्यापैकी काही लोकांकडे आध्यात्मिकतेच्या पायावर जाण्याबद्दल आम्हाला संकोच वाटणं शक्य आहे. या बाबतीत आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही. काही लोकांकडे जाताना पहिल्याच भेटीत आध्यात्मिक पैलूवर भर देण्याचं कारण नाही आणि तसा तो देऊही नये. कदाचित त्याच्यावर विपरीत परिणाम होऊ शकेल. सध्याच्या क्षणी आम्ही आपले जीवन सुरळीत करून पाहत आहोत, हे अंतिम उद्दिष्ट नाही. आमचा खरा हेतू परमेश्वर आणि आपल्या सभोवतालचे लोक यांची जास्तीत जास्त सेवा करण्याच्या दृष्टीने पात्र होणं हाच आहे. आपण केलेल्या अन्यायाबद्दल अद्यापही ज्यांच्या मनात खंत आहे अशा व्यक्तीला भेटताच आम्ही धार्मिक बनलो असे जाहीर करणं बहुधा शहाणपणाचं ठरणार नाही. बक्षिसाच्या रिंगणात पोकळ अभिमान प्रकट करावा तसं ते होईल. अतिरेकी वृत्तीचे किंवा धार्मिकदृष्ट्या वैताग आणणारे अशा आरोपांचे धनी होण्याचे तरी आपल्याला काय कारण? त्यामुळे कल्याणकारी संदेशवाहक होण्याची भावी काळातील संधी मात्र आपण गमावून बसू. वस्तुतः चुकीची दुरुस्ती करण्याची आपली कळकळीची इच्छा पाहून आपला हा माणूस प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही. आध्यात्मिक शोधाबद्दलच्या आपल्या बोलण्यापेक्षा
सदिच्छेच्या दिग्दर्शनातच त्याला अधिक रस वाटू शकेल. तथापि परमेश्वराच्या विषयापासून फारकत करून घेण्याची एक सबब म्हणून याचा आपण उपयोग करता कामा नये. जेव्हा चांगला हेतू साध्य होण्याची वेळ येईल तेव्हा परमेश्वराबद्दलच्या आमच्या निष्ठा आम्ही कौशल्याने व सुज्ञपणे जाहीर करायला तयार राहू. आम्ही ज्याचा द्वेष करीत होतो त्याला कसे भेटायचे हा प्रश्न उद्भवणे अपरिहार्य आहे. आम्ही त्याला जेवढी इच्छा केली असेल त्यापेक्षा त्याने आम्हाला अधिक इजा केली असणं शक्य आहे. आणि त्याच्या बाबतीत आमचा दृष्टिकोन सुधारला असला तरी आमच्या दोषांची कबुली द्यायला आम्ही फारसे उत्सुकही नसू. तथापि आम्हाला ज्याच्याबद्दल तिटकारा आहे त्याच्या बाबतीत दाती तृण धरण्याची आम्ही तयारी ठेवली पाहिजे. मित्रापेक्षा शत्रूकडे जाणं अधिक कठीण आहे हे खरं आहे, पण आमच्या दृष्टीने ते अधिक फायद्याचं ठरेल. आम्ही त्यांच्याकडे जाऊ ते सहाय्यभूत होण्याच्या आणि क्षमा करण्याच्या प्रवृत्तीने आणि त्यावेळी पूर्वीच्या आमच्या त्याच्याबद्दलच्या विरोधी भावनांबद्दल देऊनही आम्ही त्याच्याकडे खेद व्यक्त करू. अशा व्यक्तीवर आम्ही कोणत्याही परिस्थितीत टीका करणार नाही किंवा त्याच्याशी वादही घालणार नाही. आम्ही त्याला एवढंच सांगू की पूर्वी घडलेल्या चुका सुधारण्यासाठी शिकस्त केल्याशिवाय आम्हाला आमचं मद्यपान थांबवता येणार नाही. आम्ही सज्ज झालो आहोत ते आमच्या बाजूचा रस्ता साफ करण्यासाठी, कारण आम्हाला जाणीव झाली आहे की असं केल्याशिवाय आम्हाला हितकारक अशी कोणतीही गोष्ट पार पाडता येणार नाही. त्यानं काय करावं हे सांगण्याचा आम्ही मुळीच प्रयत्न करता कामा नये. त्याच्या दोषांची चर्चा केली जाणार नाही. आमच्या दोषांवरच आम्ही लक्ष केंद्रित करू. आमचं वागणं शांत, खुल्या दिलानं आणि मन मोकळे असेल तर परिणाम खात्रीने आनंददायक ठरतील. 10 पैकी 9 प्रकरणांमध्ये अनपेक्षित असं घडून येतं. काही वेळा आपण ज्या माणसाची भेट घेत असू तो स्वतःच्या दोषांची कबुली देतो आणि मग कित्येक वर्षांची भांडणं तासाभरात मिटून जातात. समाधानकारक प्रगती करण्याच्या कामी क्वचितच आम्हाला अपयश येतं. आमचे पूर्वीचे शत्रू काही वेळा आम्ही जे करीत आहोत त्याची स्तुती करतात आणि आपल्या सदिच्छाही प्रकट करतात. एखाद्या वेळी ते सहाय्य करण्यासाठी तयार होतात. पण एखाद्याने आपल्याला कचेरी बाहेर काढलं तर त्याबद्दल खेद वाटून घेऊ नये. आपले आचरण आपण केलं आहे, आपले कर्तव्य पार पाडले आहे, व्हायचे ते घडून गेले, आता त्याचा विचार करण्यात अर्थ नाही. बहुतेक मद्यासक्त लोक कर्जबाजारी असतात. आम्ही आमच्या कर्जदारांना टाळत नाही. आम्ही काय करीत आहो हे त्यांना सांगताना आम्ही आमच्या मद्यपानाबद्दलची गोष्ट लपवून ठेवत नाही. नाहीतरी त्यांना ते ठाऊकच असतं, मग आमचं मत काही का असेना. त्याचप्रमाणे आमच्या मद्यासक्तीबद्दलही आम्ही आडपडदा ठेवत नाही. त्या बाबतीत हे उघड केलं तर आर्थिक नुकसानीला तोंड द्यावं लागेल हा युक्तिवाद योग्य ठरणार नाही. अशा रीतीने खुलेपणाने आपण कर्जदारांना भेटलो तर त्यांच्यापैकी निर्दय इसमही आपल्याला काही वेळा थक्क केल्याशिवाय राहणार नाही. शक्य तेवढी उत्कृष्ट परतफेडीची योजना आखल्यानंतर आपण कर्जदारांना स्पष्ट केलं पाहिजे की झाल्या गोष्टीबद्दल आपल्याला खेद वाटत आहे. मद्यपानामुळेच आम्हाला पैसे द्यायला उशीर लागला हेही आपण सांगितलं पाहिजे. कर्जदाराबद्दलची आपली भीती आपण सोडून दिली पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला कितीही त्रास पडला तरी तो सोसण्याची आपली तयारी पाहिजे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कर्जदाराची भेट घ्यायला आपल्याला भीती वाटली तर मद्यपानाकडे आपण पुन्हा वळण्याची भीती असते. कदाचित आपण एखादा फौजदारी गुन्हा केला असेल की ज्याची वार्ता संबंधित अधिकाऱ्यांना लागली तर आपल्याला तुरुंगातही जाण्याची वेळ येईल. आपल्या हिशोबात काही तफावत पडली असेल आणि ती आपल्याला भरून काढता येत नसेल, दुसऱ्या व्यक्तीला आपण विश्वासाने याबद्दल आधीच कबुली दिलेली आहे, पण आपल्याला खात्री आहे की याची वाच्यता झाली तर आपल्याला तुरुंग भोगावा लागेल किंवा आपली नोकरीही जाऊ शकेल. हा कदाचित साधा गुन्हा असेल. उदाहरणार्थ, खर्चासाठी दिलेल्या रकमेबद्दल आपण दिलेली चुकीची माहिती. आपल्यापैकी बहुतेकांनी असाच व्यवहार केलेला असेल. कदाचित आपण
घटस्फोट घेऊन परत लग्न केल्यानंतर पहिल्या बायकोला द्यायची पोटगी देणं चालूच ठेवलं नसेल. ती त्याबद्दल संतापून गेलेली असेल आणि तिने आपल्या अटकेसाठी वॉरंटही काढला असेल. हीही साधारणपणे येणारी आपत्तीच होय. ही नुकसान भरपाई आणि खंडणी अनेक रूपात प्रकट होत असली तरी काही सर्वसाधारण तत्त्व आम्हाला मार्गदर्शक ठरली आहेत. आध्यात्मिक अनुभव घेण्याच्या बाबतीत कोणत्याही थराला जाण्याचे आपण निश्चित केलेले असल्यामुळे आपली प्रार्थना एवढीच राहते की योग्य आचार अंमलात आणण्यासाठी आपल्याला शक्ती आणि मार्गदर्शन दिले जावे. मग त्याचे व्यक्तिगत परिणाम काही का होईनात, त्यात आपली प्रतिष्ठा आणि लौकिक गमवावा लागेल. प्रसंगी आपल्याला तुरुंगातही जावं लागेल, पण त्यासाठी आपली तयारी असलीच पाहिजे. कोणत्याही दृष्टीने आपण माघार घेता कामा नये. बहुशा इतर लोकही यात ओढले गेलेले असतात, म्हणून आपण धिसाडघाई करून आपण वाचण्यासाठी दुसऱ्यांचा विनाकारण बळी देता कामा नये. अशा रीतीने हौतात्म्य संपादन करणं मूर्खपणाचं होईल. आमच्या ओळखीच्या एका माणसाने दुसरा विवाह केला होता. संतापाच्या भरात आणि मद्याच्या आहारी गेल्यामुळे पहिल्या बायकोला त्याने पोटगी दिली नव्हती. ती साहजिकच प्रक्षुब्ध झाली. ती कोर्टात गेली आणि सदर इस्माला पकडण्यासाठी वॉरंट निघालं. त्या इस्माने आमची जीवनपद्धती स्वीकारलेली होती, समाजात स्थान मिळवलेलं होतं आणि पाण्यात बाहेर नुकताच तो डोके बाहेर काढीत होता. त्याने जर न्यायाधीशाकडे जाऊन म्हटलं असतं, हा पहा मी आलो आहे, तर तो शौर्याचा नुसता देखावा झाला असता. आम्हाला वाटतं की जर गरज पडली तर त्याने ते करायला तयार असलं पाहिजे, पण तुरुंगात गेल्यानंतर त्याला दोन्ही कुटुंबासाठी काहीच व्यवस्था करता आली नसती. आम्ही त्याला सुचवलं की त्याने पहिल्या बायकोला पत्र पाठवून आपल्या दोषाची कबुली द्यावी आणि क्षमेची याचना करावी. त्याने तसं केलं आणि लहानशी रक्कमही पाठवली. पुढील काळात आपण काय करू हेही त्यानं तिला सांगितलं. त्याने हेही म्हटलं की तिचा आग्रह असेल तर आपण तुरुंगातही जायला तयार आहे. अर्थात तिनं आग्रह धरला नाही आणि त्यानंतरच्या काळात सर्व परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. इतर लोकांना गुंतवून टाकणारी कठोर उपाययोजना करण्यापूर्वी आपण त्यांची संमती घ्यावी. आपल्याला परवानगी मिळाली असली, इतरांबरोबर सल्लामसलत झाली असली, परमेश्वराच्या सहाय्यासाठीही प्रार्थना करण्यात आली असली आणि कठोर उपाययोजनेचीही सूचना मिळालेली असली तर मात्र आपण माघार घेता कामा नये. यावेळी आमच्या एका मित्राच्या संबंधातील एक गोष्ट आम्हाला आठवते. मद्यपान करत असताना त्याने व्यापारातील एक अत्यंत तिरस्करणीय प्रतिस्पर्ध्याकडून कर्जावर रक्कम घेतलेली. त्यासाठी त्याने पावतीही दिली नाही. कालांतराने ही रक्कम घेतली असल्याचा त्याने इन्कार केला आणि त्याची दुष्कीर्ती करण्यासाठी या प्रकरणाचा उपयोग करून घेतला. त्याने अशा रीतीने स्वतःच्या अपराधाचा दुसऱ्याचे चारित्र्य मलिन करण्यासाठी उपयोग करून घेतला. त्यामुळं खरं तर त्याच्या प्रतिस्पर्ध्याचे जीवन उद्ध्वस्त झालं. त्यानंतर त्याला रुखरुख लागली की आपण फार मोठा अन्याय केला आहे की ज्याचे परिमार्जन आपल्याला करता येणार नाही. त्याने ते जुने प्रकरण उकरून काढले तर त्याला भीती वाटत होती की आपल्या भागीदाराची दुष्कीर्ती होईल, त्याच्या कुटुंबाला कलंक लागेल आणि त्याच्या उपजीविकेचे साधनही नष्ट केल्यासारखे होईल. आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांना यात अडकवण्याचा आपल्याला अधिकार काय? त्याच्या प्रतिस्पर्ध्याला दोषमुक्त करणारे जाहीर निवेदन तरी तो कसा करू शकेल? आपल्या पत्नीशी आणि भागीदाराशी सल्लामसलत केल्यानंतर तो या निर्णयाला आला की हे सर्व पत्करण्याशिवाय इलाज नाही आहे. कारण दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करण्याच्या बदनामीला जबाबदार असताना आपण आपल्या निर्मात्यापुढे उभे तरी कसे राहू शकणार? त्याला कळून आलं की हे प्रकरण परमेश्वराच्या स्वाधीन करण्यात आले नाही तर आपले मद्यपान पुन्हा सुरू होईल आणि मग सर्वस्वाचा नाश अटळ आहे. अनेक वर्षानंतर प्रथम तो चर्चमध्ये गेला. धर्मगुरूंचा उपदेश संपल्यानंतर तो शांतपणे उभा राहिला आणि त्याने सर्व खुलासा केला. त्याच्या या कृतीचे अनेकांनी स्वागत केलं आणि आज तो आपल्या शहरातील एक अत्यंत विश्वासार्ह नागरिक मानला जात आहे. हे सर्व कित्येक वर्षांपूर्वी घडून आलं आहे. कौटुंबिक स्वरूपाचे पेच प्रसंगही नेहमी घडून येत असतात.
कदाचित आपण इतर स्त्रियांशी अशा रीतीने गुरफटले गेले असू की ज्यांची प्रसिद्धी आपल्याला मानवणार नाही. या बाबतीत मूलतः मद्यासक्त इसम इतरांपेक्षा अधिक वाईट परिस्थितीत असतील असं मानण्याचं कारण नाही. पण मद्यपानामुळे घरातील लैंगिक संबंधात बरीच गुंतागुंत निर्माण होऊ शकते. मद्यासक्तांबरोबर काही वर्ष काढल्यानंतर बायको संतापते, अबोल होते, तिच्यामधील जीवनाबद्दलचा उत्साह नष्ट होतो. तसं होणार नाही तर काय, उलट नवऱ्याला एकाकी वाटू लागलं, नाईट क्लब किंवा त्यासारख्या मनोरंजनाच्या स्थानाकडे तो वळतो. कदाचित त्याला समजून घेऊ शकणाऱ्या एखाद्या मुलीशी त्याचे गुप्त प्रणय जीवनसुद्धा सुरू होणं शक्य आहे. तिचा सहानुभूतीचा दृष्टिकोन आपण समजू शकतो. पण एकंदरीने या पेचप्रसंगातून आपण बाहेर तर पडलंच पाहिजे. ते कसं करायचं? अशा रीतीने स्वतःला गुंतवून घेणाऱ्या माणसाला कालांतराने पश्चातापही होतो. विशेषतः त्याचं लग्न जर एखाद्या कनिष्ठ, धैर्यवान आणि त्याच्यासाठी नरकवास सहन करणाऱ्या मुलीशी झाले असेल तर त्याच्या पश्चातापाला सीमा राहत नाही. परिस्थिती कशीही असली तरी त्याबद्दल आपल्याला काहीतरी करणं भाग आहे. आपल्या पत्नीला हे प्रकरण ठाऊक नसेल तर आपण तिला याबाबतीत सांगावं का? आम्हाला वाटतं की नेहमीच तसं करू नये. तिला सर्वसाधारणपणे कळून आलं की आपण स्वच्छंदपणे वागलो आहोत तर त्याचं सविस्तर वर्णन आपण करावे काय? आपल्या दोषांची आपण निःसंशय कबुली दिली पाहिजे. पण तिचा आग्रह राहील की साऱ्या गोष्टी विस्तृतपणे सांगण्यात याव्या. ती म्हणेल, ही स्त्री कोण आहे आणि ती कुठं राहते हेही आपल्याला सांगण्यात यावे. ह्या बाबतीत आम्हाला वाटतं की तिला सांगण्यात यावं की दुसऱ्या व्यक्तीला ह्या प्रकरणात गोवण्याचा आम्हाला अधिकार नाही. आम्ही जे केलं आहे त्याबद्दल आम्हाला खेद वाटतो आणि परमेश्वराची जर इच्छा असेल तर त्याची पुनरावृत्ती होणार नाही. यापेक्षा आम्ही अधिक काहीही करू शकत नाही. ह्यापेक्षा अधिक पुढे जाण्याचा आपल्याला अधिकारच नाही. या पलीकडे आम्हाला काही समर्थनीय अपवाद असू शकतील, हे खरं आहे. आणि या बाबतीत कोणत्याही प्रकारचे नियम घालून देण्याचीही आमची इच्छा नाही. आम्हाला वाटते की वर नमूद केलेला मार्ग हाच त्या दृष्टीने श्रेयस्कर होय. जीवनाबद्दलची आमची योजना ही एकतर्फी नव्हे. ती जशी पत्नीला चांगली असते तशीच पतीला. आपण जर विसरू शकतो तर तीही विसरू शकेल. पण जिच्याबद्दल असूया निर्माण होऊन जिचा सूड घेतला जाणं शक्य आहे त्या व्यक्तीचं नाव मात्र ह्या गुंतवणं हे बरं. कदाचित अशी काही प्रकरणे असतात की ज्यात कमालीचा मोकळेपणा दाखवणं आवश्यक असतं. नाजूक अशा परिस्थितीत बाहेरच्या माणसाला हस्तक्षेप करणं शक्य नसतं. कदाचित हीही शक्यता असू शकते की दोघेही जण आपापसात ठरवतील की सद्भावना आणि प्रेमळ दयाळूपणा यांची कास धरून आपण सारे विसरून जाण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक जण दुसऱ्या व्यक्तीच्या सुखाला आपल्या मनात सर्वोच्च स्थान देऊन त्याबद्दल प्रार्थना करण्यात मग्न होईल. सदैव लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट असेल तर ती ही की आपण अत्यंत प्रबळ अशा मानवी भावनेशी, मत्सराशी झटापट करीत आहोत. हा प्रश्न जरा आडवळणाने सोडवण्यात यावा. त्याच्यासमोर या प्रश्नाला तोंड फोडले जाऊ नये. जसा निर्णय सामान्य समंजसपणातून निघू शकेल अशा रीतीची काही गुंतागुंत नसेल तर घरीच आपल्याला बरेच काही करता येईल. काही वेळा आपण मद्यासक्तांकडून ऐकतो की त्याच्यापुढे एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे मद्यविरहित राहणं हे होय. अर्थात त्याने मद्यविरहित राहिलंच पाहिजे, कारण तसा तो राहिला नाही तर घरच अस्तित्वात राहणार नाही. पण आपली पत्नी व आईवडील यांना कित्येक वर्ष त्याने जी भयानक वागणूक दिलेली होती त्याच्या आठवणी पुसून टाकण्याच्या दृष्टीने त्याला बराच पल्ला गाठायचा आहे. साऱ्या समजुतींच्या पलीकडे असलेली
सहनशीलता आई आणि बायको यांनी मद्यासक्तांच्या बाबतीत दाखवलेली असते. ती त्यांनी दाखवली नसली तर आमच्यापैकी अनेक लोकांना आज घराचा आसरा राहिला नसता आणि कदाचित ते मृत्युमुखीही पडले असते. मद्यासक्त हा एखाद्या झंझावती वादळासारखा इतरांच्या जीवनातून धनगर्जना करीत फोफावत जात असतो. त्या झंझावातात हृदये दुभंगली जातात, मधुर संबंध कोसळून पडतात, प्रेमाचा चक्काचूर होतो. स्वार्थी आणि अविचारी सवयींमुळे घराची सारी स्वस्थताच नष्ट होते. मद्यविरहितता ही पुरेशी आहे असं म्हणणारा माणूस आमच्या दृष्टीने विचारहीन ठरतो. तो त्या शेतकऱ्यासारखा असतो की जो झंझावाताच्या वेळी तळघरात दडी मारून बसल्यानंतर बाहेर येतो आणि आपलं घर उद्ध्वस्त झालेलं पाहिल्यानंतर आपल्या पत्नीला म्हणतो, प्रिये, मला तर इथे काहीच घडलेले दिसत नाही. वादळी वारे थांबले हे छान झालं नाही का? होय, पुनर्रचनेचा एक फार मोठा कालखंड पुढे उभा आहे. आपण यात अग्रदूत झालं पाहिजे. पश्चातापाच्या भावनेने आम्हाला फार वाईट वाटतं असे नमुने उद्गार काढून भागणार नाही. आपण कुटुंबाबरोबर बसलं पाहिजे आणि आता आपल्याला दृष्टीपथात जे येत आहे त्या भावी काळाबद्दल आपण खुलेपणाने चिकित्सा केली पाहिजे. यावेळी आपल्या कुटुंबियांवर टीका न करण्याची मात्र आपण खबरदारी घेतली पाहिजे. त्यांचे दोष कदाचित डोळ्यात भरण्यासारखे असतील, पण हेही खरं की आपल्या कृतीही काही अंशी त्याला जबाबदार मानल्या पाहिजेत. म्हणून कुटुंबियांबरोबर आपण गृहशुद्धीच्या कामाला लागलं पाहिजे आणि सकाळच्या वेळी चिंतन करताना आपण दररोज निर्मात्याला विनंती केली पाहिजे की त्याने आपल्याला सहनशीलतेचा, सहिष्णुतेचा, कनवाळूपणाचा आणि प्रेमाचा मार्ग दाखवावा. आध्यात्मिक जीवन म्हणजे नुसता सिद्धांत नाही, आपण तसं जगायला पाहिजे. आपल्या कुटुंबियांनी आध्यात्मिक तत्वानुसार जीवन व्यतीत करण्याची इच्छा प्रदर्शित केल्याशिवाय आम्हाला वाटतं की त्यांना आग्रह करता कामा नये. आध्यात्मिक प्रश्नांबद्दलही आपण त्यांच्याशी सतत बोलता कामा नये. काळानुसार त्यांच्यात बदल होईल. आपल्या आचरणानेच शब्दापेक्षाही त्यांची अधिक खात्री पटेल. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की 10 किंवा 20 वर्षांच्या दारूबाजपणानंतर कुटुंबातील लोक नास्तिक, संशयी झाले तर त्याबद्दल आश्चर्य वाटायला नको. काही अन्याय असू शकतील की ज्यांचं पूर्णपणे परिमार्जन होऊ शकणार नाही. ह्या चुका शक्य झाल्या तर आपण सुधारू असे आपण प्रामाणिकपणे बोलू शकलो तर अशा चुकांची चिंता करण्याचं कारण नाही. काही लोक प्रत्यक्षपणे भेटू शकत नाहीत. आपण त्यांना प्रामाणिकपणे पत्र पाठवावे. काही प्रकरणांच्या बाबतीत तहकुबी अंमलात आणण्याला सबळ कारण असू शकेल, पण ती टाळता आली तर आपण विलंब करू नये. आपण विवेकी, दुसऱ्याबद्दल योग्य भावना ठेवणारे, वागणुकीत विचारी आणि विनयशील असावे, पण लाचार मात्र होऊ नये. परमेश्वराचे भक्त म्हणून आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आपण कोणापुढे लोळण घेता कामा नये. आपल्या विकासाच्या ह्या अवस्थेबद्दल आपण जर परिश्रमपूर्वक प्रयत्न केले तर अर्धा पल्ला गाठण्यापूर्वीच सुद्धा ह्या विकासाची गती पाहून आपण आश्चर्यचकित होऊ. आपल्याला एका नव्या स्वातंत्र्याची आणि नव्या सुखाची जाणीव होणार आहे. भूतकाळाबद्दल आपण खेद करणार नाही किंवा त्यावर पडदा टाकण्याची आपल्याला इच्छाही होणार नाही. प्रसन्नता या शब्दाची आपल्याला खऱ्या अर्थाने किंमत कळेल आणि आपल्याला शांतताही लाभेल. आपण कितीही खालच्या पातळीवर गेलो असलो तरी आपला अनुभव दुसऱ्याला कसा उपयुक्त होईल याचं मात्र आपल्याला ज्ञान होईल. निरुपयोगीपणा आणि स्वतःबद्दलची कीव या दोन्ही भावना नाहीशा होतील. स्वार्थी गोष्टींबद्दल आपल्याला आस्था राहणार नाही आणि आपल्या बांधवांबद्दल मात्र आस्था जागृत होईल. स्वार्थ नकळत निघून जाईल. जीवनाबद्दलचा सारा दृष्टिकोन बदलून जाईल. लोकांची आणि आर्थिक असुरक्षिततेची भीती नष्ट होईल. पूर्वीच्या परिस्थितीबद्दल आपण गोंधळून जात होतो ती हाताळण्याचे आपल्याला उत्स्फूर्त ज्ञान होईल. आकस्मिकपणे आपल्याला जाणीव होईल की आपण
स्वतःसाठी जे करू शकत नव्हतो ते परमेश्वर आपल्यासाठी करत आहे. ही आश्वासनं अतिशक्तीची आहेत काय? आम्हाला वाटत नाही. आमच्या बाबतीत ती पुरी केली जात आहेत. कधी तातडीने तर कधी हळूहळू. त्यांच्यासाठी झटलो तर ती नेहमीच साध्य होतील. हा विचार आपल्याला 10व्या पायरीकडे आणतो, ज्यातून सूचित केले जाते की आपण व्यक्तिगत गुणदोषांचा आढावा घेतच राहिलं पाहिजे आणि जीवनामध्ये काही नव्या चुका आपल्या हातून घडल्या असल्या तर त्या निस्तरण्याचे कार्यही आपण चालूच ठेवलं पाहिजे. भूतकाळातील जीवनाची साफसफाई केल्यानंतर आपण या नव्या जीवन पद्धतीचा कसोशीने स्वीकार केला आहे. आपण त्यातून चैतन्याच्या जगात प्रवेश केला आहे. आपले पुढील कार्य सामंजस्य आणि परिणामकारकता यांची वाढ करणं हे होय. ही काही एका रात्रीत घडून येणारी गोष्ट नाही. जीवनभर आपण ती चालूच ठेवली पाहिजे. स्वार्थीपणा, अप्रामाणिकपणा, खुनशी चीड आणि भीती यांच्यावर सतत लक्ष ठेवा. ह्या गोष्टी डोकंवर काढतील तेव्हा ताबडतोब आपण देवाला आळवतो की त्याने त्याचे निर्मूलन करण्यासाठी आम्हाला सहाय्य करावे. आम्ही कोणाशी तरी त्याबद्दल तातडीने चर्चा करतो आणि आपण कोणाला दुखवलं असेल तर त्याची लगेच भरपाई करतो. त्यानंतर आपण निश्चयाने कोणाला मदत करता येईल अशा व्यक्तीकडे आपले मन वळवतो. इतरांवर प्रेम आणि त्यांच्या बाबतीत सहिष्णुता हा आमचा अलिखित नियम होय. आणि आम्ही कोणत्याही बाबतीत व कोणाशीही, अगदी मद्याशीही संघर्ष करण्याचं सोडून दिलेलं आहे. कारण ह्या वेळेपर्यंत शहाणपण परत आलेलं असेल. दारूविषयी आम्हाला फारसं कुतूहल वाटणार नाही. आम्हाला मोह दाखवला तर आगीपासून लांब व्हावं तसे आम्ही दूर होऊ. आमची प्रतिक्रिया सुबुद्ध आणि सर्वसाधारण असेल. हे आपोआप घडल्याचं आम्हाला दिसून येईल. दारूविषयी आमचा नवा दृष्टिकोन आम्हाला फारसा विचार किंवा प्रयत्न न करताच प्राप्त झाल्याचे आढळून येईल. ते सहजासहजी होईल हाच तर त्यातला चमत्कार आहे. आम्हाला त्यासाठी संघर्ष करण्याची किंवा मोह टाळण्याची वेळ येणार नाही. तटस्थपणा, सुरक्षितता व संरक्षितपणाच्या अवस्थेला आम्ही पोचलो असल्याचे आम्हाला जाणवेल. त्यासाठी शपथा घेण्याची सुद्धा आता गरज पडलेली नाही. उलट ती समस्याच नाहीशी करण्यात आली आहे. आमच्या दृष्टीने तिचं महत्त्व संपलेले आहे. आम्हाला त्याच्याबद्दल फारसा गर्व वाटत नाही किंवा भीती उरलेली नाही. हा आमचा अनुभव आहे. आम्ही योग्य ती आध्यात्मिक अवस्था टिकवून धरल्यास तोवर आमची अशीच प्रतिक्रिया राहील. तुझी उत्तम प्रकारे सेवा करणे मला शक्य व्हावे. माझ्या इच्छेनुसार नव्हे तर तुझ्या इच्छेनुसार सर्व घडावं असे विचार कायम आमच्या मनी असावेत. त्याच दिशेने आमची इच्छाशक्ती कार्यरत ठेवण्याची आमची आशा आहे. तोच इच्छाशक्तीचा योग्य उपयोग असतो. कृतिशील अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचा स्वीकार केल्यानंतर कृतकृत्यतेच्या भावनेने गाफील राहणं सोपं आहे. पण तसं आपण गाफील राहिलो तर आपण संकटात सापडणं कठीण नाही, हे मात्र लक्षात ठेवा. कारण मद्य हा एक लबाड कपटी शत्रू आहे. आपण मद्यासक्तीतून बाहेर पडलेलो नाही. आपण साध्य केलं आहे ती त्या दिवसापुरती सोडवणूक आणि आपल्या आध्यात्मिक बळावरच ती टिकून राहणं अवलंबून असतं. प्रत्येक दिवस हा असा असतो की ज्यावेळी परमेश्वराच्या इच्छेची दूरदृष्टी आपल्या सर्व हालचालींमध्ये प्रतिबिंबित झालेली असते. आपल्या मनात सतत हा विचार आला पाहिजे, देवा, मी तुझी सर्वोत्कृष्ट सेवा कशी करू शकतो? तुझ्या इच्छेनुसार, माझ्या इच्छेनुसार नव्हे. सर्व काही केलं जाईल. आपली इच्छाशक्ती त्याच मार्गाने आपण विकसित केली पाहिजे. इच्छाशक्तीचा योग्य उपयोग हाच असतो. सारे ज्ञान आणि शक्ती ज्या परमेश्वरामध्ये केंद्रित झालेली आहे त्याच्याकडून सामर्थ्य, स्फूर्ती आणि मार्गदर्शन संपादन करण्याबद्दल बरेच आधीच बोलले गेलेले आहे. आपण त्या मार्गदर्शनाचा पाठपुरावा जर काळजीपूर्वक केला असेल
तर त्या अधिनायकाचे चैतन्य आपल्यामध्ये सामावून घेतले गेले असल्याची आपल्याला साक्ष पटेल. काही अंशी परमेश्वराची जाण झालेली असल्यामुळे दिसून येईल. त्या अत्यावश्यक 6व्या ज्ञानेंद्रियाचा विकास करायला आपण सुरुवात केलेली असते, पण आपण पुढे गेले पाहिजे आणि त्याचा अर्थ आणि कृती. 11व्या पायरीत आपण आता पाऊल टाकतो आहोत. त्यात प्रार्थना आणि चिंतन याबद्दलच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. प्रार्थनेच्या प्रश्नावर आपल्याला लाजण्याचं कारण नाही. आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसं सतत त्याचा उपयोग करत आहेत. आपला दृष्टिकोन योग्य असेल आणि आपण पद्धतशीर प्रयत्न केला तर यात यश मिळतं. या प्रश्नावर अस्पष्ट संदिग्ध असणं सोपं आहे. तथापि आम्हाला वाटतं की काही निश्चित आणि मोलाच्या सूचना आम्ही करू शकतो. रात्री जेव्हा आम्ही झोपण्यासाठी जातो तेव्हा आम्ही विधायक दृष्टीने दिवसभराची पाहणी करतो. आम्हाला स्वतःलाच प्रश्न विचारतो, आपण खुंचीचीड, स्वार्थी, अप्रामाणिक किंवा भीतीग्रस्त होतो का? कोणाची तरी आपल्याला क्षमा मागायची आहे काय? दुसऱ्या व्यक्तीशी तात्काळ चर्चा करायला पाहिजे होती असं काही आपण स्वतःपाशीच ठेवलं आहे काय? सर्वांच्या बाबतीत आपण कनवाळू व प्रेमळ होतो काय? आपण अधिक चांगलं काय करू शकलो असतो? बहुतेक वेळ आपण स्वतःचाच विचार करीत होतो काय? मी इतरांसाठी आपण काय करू शकतो? जीवन प्रवाहात आपण कोणती भर टाकू शकतो याचा आपण विचार करीत होतो का? पण ह्या चिंतनात आपण चिंता, पश्चाताप किंवा विकृत विचार यांना स्थान देता कामा नये, कारण त्यामुळे दुसऱ्याच्या बाबतीत आमची उपयुक्तता कमी होईल. स्वतःचा हा आढावा घेतल्यानंतर आपण परमेश्वराची क्षमा मागून सुधारणेच्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दलची चौकशी करतो. जागे झाल्यानंतर आपण पुढील 24 तासांचा विचार करूया. त्या दिवसाच्या योजनांचा आपण विचार करतो. दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आपण परमेश्वराची प्रार्थना करतो की त्याने आपल्या विचारांची दिशा ठरवावी. आपली प्रार्थना विशेषतः अशी असली पाहिजे की आपले विचार स्वतःबद्दलची करुणा, अप्रामाणिक व स्वार्थप्रेरित हेतू यांच्यापासून अलिप्त राहावं. ह्या परिस्थितीत आपल्या मानसिक प्रवृत्तीचा आपण आत्मविश्वासाने उपयोग करू शकू, कारण अखेरीस परमेश्वराने आपल्याला उपयोगात आणण्यासाठी मेंदू दिलेला आहे. आपल्या विचारातून चुकीच्या हेतूंचं उच्चाटन झालं तर आपले वैचारिक जीवन अधिकच उच्च पातळीवर ठेवता येईल. आपल्या दिवसाचा विचार करताना आपल्याला द्विधा मनस्थितीला तोंड द्यावं लागेल. कोणत्या मार्गाने जावं हे आपल्याला ठरवता येणार नाही. येथे आपण प्रेरणा, उत्स्फूर्त विचार व निर्णय प्रदान केले जावे म्हणून देवाची प्रार्थना करतो. नंतर आपण निश्चिंत होतो. निवांतपणे स्वस्थ बसतो. आता संघर्षाची गरजच राहत नाही. क्षणकाल हा प्रयोग केल्यानंतर आपल्याला जी योग्य उत्तरं मिळतात ती पाहून आपण अनेक वेळा चकित होतो, जी कधीकधी अंतप्रेरणा किंवा नैमित्तिक प्रेरणा म्हणून प्रतीत होत असे. ती हळूहळू आपल्या मनाची ठेवणच बनून जाते. अद्यापि अनुभवी असल्यामुळे आणि देवाशी नुकताच जाणीवपूर्वक संबंध जुळला असल्यामुळे आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळत असेल असं मुळीच नव्हे. अशा गृहीत कल्पनांचे परिणाम, आपल्याला नेहमीच ईश्वरी प्रेरणा मिळते या समजुतीचे परिणाम सर्व प्रकारच्या हास्यास्पद वृत्तीत व कल्पनांमध्ये आपल्याला भोगावे लागतील. तथापि आम्हाला वाटतं की जसा जसा काळ उलटेल तसतशी आमची विचारसरणी प्रेरणेच्या पातळीवर असेल, आपण त्यावर अवलंबून राहायला लागू. साधारणपणे चिंतनाचा जो काळ असतो त्याच्या अखेरीस आपण प्रार्थना करतो की दिवसभरात आपली पावले कोणती पडावी आणि आपल्यापुढे येणाऱ्या प्रश्नांचा समाचार आपण कोणत्या रीतीने घ्यावा याचे आपल्याला मार्गदर्शन मिळो. विशेषतः स्वेच्छेपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळावे हा तर आपल्या प्रार्थनेचा गाभाच असतो. स्वतःसाठी काही प्रार्थना मात्र आपण करत नाही. तथापि इतरांना मदत होत असेल तर मात्र स्वतःसाठी विनवणी करायला हरकत नाही. आपल्या
स्वार्थी हेतूंसाठी प्रार्थना न करण्याची आपण अतिशय काळजी घेतो. आपल्यापैकी अनेकांनी तसं करून वेळेचा फार मोठा अपयोग केलेला नाही. ते का, ते तुम्हाला सहज समजू शकेल. परिस्थिती तशी आली तर आपण सकाळच्या चिंतनासाठी पत्नी आणि मित्र यांना सहभागी व्हायला सांगतो. आपण एखाद्या धर्मपंथाचे अनुयायी असलो की ज्यात निश्चित अशा प्रातःकालीन प्रार्थनेची आवश्यकता आहे, त्यातही आपण भाग घेतो. कोणत्याही धर्मपंथात आपण सामील झालेलो नसलो तर आम्ही काही वेळा आपल्या तत्वांचा पुरस्कार करणाऱ्या काही प्रार्थनांची निवड करून त्या मुखोद्गत करतो. या कामी उपयोगी पडणारी बरीच पुस्तकेही उपलब्ध आहेत. याबाबतीत धर्मगुरूंकडून सूचना मिळू शकतील. धार्मिक लोक ज्या ज्या चांगल्या गोष्टी करतात त्यांच्याकडे लक्ष पुरवा. त्यांच्याकडून ज्या सूचना येतील त्यांचा उपयोग करा. दिवस उलटत असताना जेथे आम्ही प्रक्षुब्ध होतो किंवा आम्ही साशंक होतो, तेथे आम्ही स्वस्थ बसून विचार करतो आणि योग्य विचार व कृती यांच्या बाबतीत मार्गदर्शनाची अपेक्षा करतो. आम्ही सतत स्वतःला आठवण करून देतो की सारे व्यवहार आमच्या इच्छेप्रमाणे होत नाहीत, तर ते परमेश्वराच्या प्रेरणेने होत आहेत. प्रत्येक दिवशी अनेक वेळा आम्ही विनयाने स्वतःशी म्हणतो, देवा, तुझ्या इच्छेनुसार आम्ही वागू. त्या मनस्थितीत प्रक्षुब्धता, भीती, राग, चिंता, आत्मकरुणा आणि मूर्खपणाचे निर्णय यांच्या बाबतीत आमचा धोका फार मोठ्या प्रमाणात कमी होईल. आम्ही अधिक कार्यक्षम होऊ, कारण पूर्वी स्वतःच्या इच्छेनुसार जीवनाची व्यवस्था करताना आमची शक्ती मूर्खपणाने खर्च होत होती. तशी आता आमची शक्ती वाया जात नाही, म्हणून आम्ही सहज थकून जात नाही. या पद्धतीत जीवनाची घडण होऊ शकते, खरोखरच होत असते. आम्ही मद्यासक्त लोक बेशिस्त असतो, म्हणून आम्ही वर दिग्दर्शित केलेल्या सोप्या मार्गाने परमेश्वराला आमच्या जीवनात शिस्त आणण्याची प्रेरणा द्यायची विनंती करतो. परंतु हे एवढेच पुरेसे मात्र नव्हे. कृती आणि अधिक कृतीची ह्या कामी आवश्यकता आहे. कृतीशिवाय श्रद्धा ही मृतवत असते. हेच आमच्या जीवनाचे सूत्र आहे. पुढील प्रकरणात 12व्या पायरीचा संपूर्णपणे विचार करण्यात आलेला आहे. हे जे वाचन आहे हे कृतीची झेप बिग बुकमधील ह्या प्रकरणाचं वाचन होतं. धन्यवाद.